हॅलो स्टुडंट, आज आपण न्यूक्लिक ऍसिड बद्दल बघणार आहोत. न्यूक्लिक ऍसिड हे केमिकल कंपाऊंड आहे आणि ह्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड, शुगर आणि नायट्रोजन बेस या 3 घटकांपासून हे तयार झालेलं आहे. ह्यालाच आपण न्यूक्लियोटाइड म्हटलं जातं. न्यूक्लिक ऍसिड 2 आहेत, एक म्हणजे DNA आणि दुसरं म्हणजे RNA. DNA म्हणजे डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड आणि RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड. DNA हे जेनेटिक इन्फॉर्मेशन एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करायचं काम करतं. तसंच RNA हा प्रोटीन तयार करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतो, जे एनर्जीच्या स्वरूपात DNA साठी मदतनीस होतं. आता न्यूक्लिक ऍसिड कशापासून तयार झालेला आहे तर न्यूक्लियोटाइड. सो न्यूक्लियोटाइड इज अ मोनोमेरिक युनिट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. जसं प्रोटीन अमिनो ऍसिड पासून तयार झालेला आहे, लिपिड फॅटी ऍसिड पासून तयार झालेला आहे, तसंच हे न्यूक्लिक ऍसिड मध्ये न्यूक्लियोटाइड हा मोनोमेरिक युनिट आहे. हे न्यूक्लियोटाइड हे 3 आहेत, एक म्हणजे नायट्रोजन बेस, शुगर मॉलिक्यूल अँड फॉस्फरिक ऍसिड. तर ह्या 3 घटकांपासून जे तयार होतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोटाइड म्हणतो आपण. तर न्यूक्लियोटाइड मध्ये नायट्रोजन कंटेनिंग जे बेस आहे ते 2 असतात, एक प्युरिन आणि दुसरं म्हणजे पिरिमिडिन. प्युरिन मध्ये जर बघितलं आपण तर ॲडेनिन आणि गॉनिन हे 2 असतात आणि पिरिमिडिन जर बघितलं तर सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल असे हे नायट्रोजन बेस आहेत. टोटल नायट्रोजन बेस हे 5 असतात. त्यापैकी DNA मध्ये 4 असतात, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन. तर RNA मध्ये ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल हे 4 असतात. दुसरा घटक ह्याच्यातला आहे म्हणजे शुगर. तर शुगर जी आहे ती रायबो शुगर असते, जो पेंटोज ग्रुप मधला आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट मधला पहिला जो क्लास आहे मोनोसॅकॅराइड्स. मोनोसॅकॅराइड्स मध्ये जर कार्बन ॲटमची संख्या 5 असेल तर त्याला आपण पेंटोज म्हणतो आणि पेंटोजच एक त्यातलं उदाहरण म्हणजे रायबोस शुगर. तर रायबोस शुगर ही DNA मध्ये सुद्धा आहे, RNA मध्ये सुद्धा आहे. पण दोन्हीच्या स्ट्रक्चर मध्ये काय बदल होतो तर DNA मध्ये जी रायबोस शुगर असती त्याच्या कार्बन ॲटम 2 मधला हायड्रॉक्सिल ग्रुप हा अब्सेन्स असतो. त्यामुळे त्याला डीऑक्सी म्हटलं जातं. डीई म्हणजे टू रिमूव्ह आणि ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप. तर DNA मधलं सेकंड कार्बन ॲटमचा हा हायड्रॉक्सिल ग्रुप निघून गेल्यामुळं त्याचं नाव डीऑक्सी रायबोस न्यूक्लिक ऍसिड पडलेलं आहे. तर RNA मध्ये ही रायबोस शुगर असते. नायट्रोजन बेस शुगर मॉलिक्युल नंतर येतो तो फॉस्फेट ग्रुप. पण जर फॉस्फेट ग्रुप जर हा आपण रिमूव्ह केला ह्या न्यूक्लियोटाइड मधनं तर जे कॉम्बिनेशन राहतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोसाइड. आपण डीएनएचं स्ट्रक्चर बघणार आहोत. डीएनए हे पॉलिमर पॉलिमर म्हणजे लॉंग चेन आहे. 4 न्यूक्लियोटाइड याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. प्रत्येक डीएनए मध्ये 3 बेसिक पार्ट्स आहे. एक म्हणजे नायट्रोजन बेस आणि दुसरं म्हणजे शुगर मॉलिक्यूल आणि तिसरं म्हणजे फॉस्फेट ग्रुप. तर नायट्रोजन बेस मध्ये 2 टाईप पडतात परत, प्युरिन आणि पिरिमिडिन. प्युरिन म्हणजे ॲडेनिन, गॉनिन आणि पिरिमिडिन म्हणजे सायट्रोसिन, थायमिन. तर यातलं ॲडेनिन आणि गॉनिन हे डबल रिंग शेप्ड स्ट्रक्चर असतं आणि थायमिन आणि सायटोसिन हे सिंगल रिंग स्ट्रक्चर ज्याला पिरिमिड म्हटलं जातं. त्यानंतर येते शुगर मॉलिक्यूल, ते म्हणजे डीऑक्सीरायबोज आणि नंतर येतो तो म्हणजे फॉस्फेट ग्रुप. इथं तुम्हाला लक्षात येतंय की हे शुगर मॉलिक्यूल आहे, हा फॉस्फेट ग्रुप आहे आणि हे नायट्रोजन बेस आहे. तर हा एक पॉलिमर आहे आणि हा दुसरा पॉलिमर आहे. तर हे 2 पॉलिमर एकमेकांच्या समोर असतात आणि ॲडियर झालेले असतात, अटॅच झालेले असतात. कसे अटॅच होतात तर एका पॉलिमर मधल्या एका स्ट्रेन मधला हा जो ॲडेनिन आहे, जो प्युरिन आहे, तो दुसऱ्या ग्रुप मधल्या थायमिनला अटॅच केला जातो डबल हायड्रोजन बॉन्डनी किंवा त्याला 2 हायड्रोजन बॉन्ड म्हटलं जातं. त्याचबरोबर समजा ह्या पॉलिमर मध्ये थायमिन जर इथं असेल तर दुसऱ्या स्ट्रेनवरच्या ॲडेनिन समोर येतो. इथं सुद्धा 2 हायड्रोजन बॉन्डनी ते
अटॅच होतं. तसंच पहिल्या स्ट्रेनवर जर गॉनिन असेल तर दुसऱ्या स्ट्रेनच्या बरोबर सायटोसिनच्या समोर येतो. मात्र हे अटॅच होताना 3 हायड्रोजन बॉन्डचा तिथं उपयोग केला जातो. त्याच्या विरुद्ध बघूयात की पहिल्या स्ट्रेनवर जर सायटोसिन असेल तर नेहमी त्याची पेअर जे आहे ती गॉनिन बरोबरच असते विथ 3 हायड्रोजन बॉन्ड. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर तयार होत असतं. हे 2 स्ट्रेन्स इथं एकत्र आलेले असतात म्हणून डीएनएचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याला डबल हेलिकल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आता इथं डीएनएचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येतात. 2 शिड्या अशा ट्विस्टेड केल्यासारख्या दिसतात आणि त्याच्यामधल्या ह्या पायऱ्या पायऱ्या म्हणजेच हे प्युरिन आणि पिरिमिडिनचं कॉम्बिनेशन दिसतं. नंतर शुगर मॉलिक्यूल, फॉस्फेट मॉलिक्यूल. तर हे असा सिक्वेन्स ठरलेला आहे. हे 3 ग्रुप, हा नायट्रोजन बेस, नंतर शुगर मॉलिक्यूल, फॉस्फेट ग्रुप, परत नायट्रोजन बेस, शुगर मॉलिक्यूल आणि फॉस्फेट ग्रुप. अशा पद्धतीनं हे पायऱ्या तयार होतात. जणू काय हे 2 शिड्या ट्विस्ट केल्यासारख्या दिसतात. त्यालाच आपण डबल हेलिकल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आता हे न्यूक्लियोटाइड जे आहे, न्यूक्लियोटाइड मध्ये प्युरिन आणि पिरिमिडिन गट असतो. तर काही न्यूक्लियोटाइड मध्ये जर थायमिन असेल तर त्याला थायमिन न्यूक्लियोटाइड म्हणतात. म्हणजे न्यूक्लियोटाइडच्या नावावरनं त्या स्ट्रेनचं किंवा त्या पायरीचं नाव दिलं जातं. डीएनएचं मॉलिक्युल स्ट्रक्चर जर बघितलं तर जेडी व्हॅटसन आणि एफ एच क्रिक यांनी पहिल्यांदा काढलं. हे डबल हेलिकल म्हणजेच काय, 2 स्ट्रेन जे असतात विथ क्रॉस बार असे क्रॉस झालेले असतात म्हणून त्याला क्रॉस बार म्हणतात किंवा ट्विस्ट म्हटलं जातं. ट्विस्ट एकमेकांच्या भोवती होतात आणि म्हणून त्याला आपण डबल हेलिक्स असं म्हटलं जातं. जणू काय हे 2 शिड्या ज्या आहेत त्या ट्विस्टेड केल्यासारख्या दिसतात म्हणून त्याला आपण ट्विस्टेड लॅडर असंही म्हटलं जातं. पण हे शिड्या किंवा हे जे 2 स्ट्रेंड आहेत एकमेकांचे असे पूर्ण ट्विस्टेड झालेले, हे मात्र एक 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 जो हा स्ट्रेंड आहे हा बघितला तर इथं 5 एंड म्हणजे जे कार्बन ॲटम जे आहे ते 5 एंड असेल आणि सुरुवात असेल आणि एंड होत असेल तर 3 डॅशनं. तर त्याच्या विरुद्ध जो आहे तो जो पॉलिमर आहे तो विरुद्ध असतो. म्हणजे इथं सुरुवात जर 5 पासून होत असेल तर त्याचा एंड 3 पासून होतो. इथं एंड 3 पासून होत असेल तर त्याचा जे इथं एंड आहे तर 5 असं होतो. म्हणजे हे जे 2 पॉलिमर एकमेकांना ट्विस्ट होतात हे अपोजिट डिरेक्शन मध्ये असतात आणि त्यामुळं इथं हे नायट्रोजन बेस कॉम्बिनेशन ह्या पद्धतीनं तयार होतं. ए ऑलवेज इन फ्रंट ऑफ थायमिन आणि गॉनिन इज ऑलवेज इन फ्रंट ऑफ सायटोसिन. अशा पद्धतीनं ते ट्विस्ट केले जातात किंवा रस्ट केले जातात इन अपोजिट डिरेक्शन, ज्याला अपराईट डिरेक्शन असंही म्हटलं जातं. आता डीएनए हा महत्वाचा काय, तर डीएनए मुळे जेनेटिक मटेरियल जे आहे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केलं जातं. ते जीन्स म्हटलं आपण, ते मटेरियलला काय म्हणतो, जीन्स म्हणतो, जणू काही म्हटलं जातं. आणि त्यामुळे जे काही वैशिष्ट्य आहे काही पर्सन मधले ते आपण ट्रान्सफर केले जातात. हे जे जीन्स किंवा हे जे वैशिष्ट्य इनहेरिटन्स आलेले असतात ते वडिलांकडून हाफ कॅरेक्टर्स आलेले असतात, आईकडनं हाफ कॅरेक्टर असतात आणि मग त्यामुळे ते जे डॉमिनंट जीन असेल त्याचं एक्सप्रेशन त्या ऑफस्प्रिंग मध्ये येत असतं, मुलांच्या मध्ये येत असतं. हे सगळं जीनचं कंट्रोल जे आहे हे सगळं सेलमध्ये होतं आणि थ्रू आउट लाईफ टाईम चाललेलं असतं. सेल जे डिवाइड होतात तर त्याचे हेरिटेरी इन्फॉर्मेशन सुद्धा पास होतात नेक्स्ट जनरेशनला. हे सगळं डीएनए मुळे शक्य होतं. आता हे दुसरं जे आपण न्यूक्लिक ऍसिड बघणार आहे ते म्हणजे आरएनए बघणार आहे. तर आरएनए हे सिंगल स्ट्रँडेड आहे. जसं मगाची डीएनए डबल स्ट्रँडेड म्हणजे 2 पॉलिमर एकत्र येतात, ट्विस्टेड होतात. तसं आरएनएचं नाही आहे. आरएनएचं इथं स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर सिंगल स्ट्रँड आहे. न्यूक्लियोटाइड सेमच असतं. पहिल्यांदा नायट्रोजन बेस, मग शुगर मॉलिक्यूल आणि मग फॉस्फेट आहे. तर ह्याला आपण वन न्यूक्लियोटाइड असं म्हटलं जातं. फक्त बदल असा होतो की इथं डीएनए मध्ये थायमिन असतो त्याच्या बदली इथं युरॅसिल आहे आणि शुगर जी आहे डीएनए मध्ये डिऑक्सी रायबोज असते आणि ही मात्र काय असते, रायबोज असते. त्यामुळे आरएनए हे सिंगल स्ट्रँडेड आहे, डीएनए हे डबल स्ट्रँडेड आहे
RNA मध्ये पेंटोज शुगरच आहे रायबोज, पण DNA मध्ये पेंटोज शुगर रायबोज आहे, पण त्यातला ऑक्सिजन निघून जातो म्हणून त्याला डिऑक्सी रायबोज म्हटलं जातं. RNA मध्ये थायमिनच्या जागी हा युरॅसिल असतो हे, आणि DNA मध्ये कुठलेही टाइप्स नसतात, पण RNA चे टाइप्स पडलेले आहे. मुख्य RNA चं फंक्शन जे आहे ते प्रोटीन सिंथेसिस करणं, कारण DNA ला ते प्रचंड प्रमाणात एनर्जी लागत असते, ती प्रोटीन मार्फत त्याला मिळत असते, आणि हे प्रोटीन तयार करायचं काम हे RNA आहे. त्या प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी त्याला काही RNA म्हणजे त्याचे टाइप्स पडतात. तर ते टाइप्स म्हणजे मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि रायबोसोमल RNA. तर DNA चे कुठलेही टाइप्स पडत नाहीत, पण RNA चे मात्र 3 टाइप्स पडतात, mRNA, tRNA, rRNA. म्हणजे DNA आणि RNA मध्ये जर फरक सांगायचा झाला तर DNA डबल स्ट्रँडेड आहे, RNA सिंगल स्ट्रँडेड आहे, डिऑक्सी रायबोज शुगर DNA मध्ये प्रेझेंट आहे, रायबोज शुगर RNA मध्ये प्रेझेंट आहे. DNA मध्ये थायमिन हा नायट्रोजन बेस प्रेझेंट असतो पिरिमिड मधला, तर RNA मध्ये युरॅसिल हा ग्रुप प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर DNAचं फंक्शन जर बघितलं आपण तर जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम वन हेरिडिटी टू अनदर हेरिडिटी आहे, तर RNA एक प्रोटीन सिंथेसिससाठी महत्वाचा रोल आहे. DNA मध्ये कुठलेही टाइप्स पडत नाहीत, पण RNA मध्ये मात्र 3 टाइप्स असतात, mRNA, tRNA आणि rRNA. हे स्ट्रक्चर बघायला मिळते तुम्हाला. RNA हा सिंगल स्ट्रँड दिसतो, तसं DNA हा डबल स्ट्रँड आहे. एकाची सुरुवात असेल तर दुसऱ्याचा एंड तिथं समोरासमोर येतो, आणि मध्ये जे आहे हे पूर्ण नायट्रोजन बेस जे आहेत ते एकमेकांना जोडले जातात हायड्रोजन बॉन्डनी. तर दोन्ही मधले हे स्ट्रक्चर आहे. RNA चे टाइप्स बघणार आहे. पहिला जो आहे तो मेसेंजर RNA. नावातच लक्षात येतो की जो मेसेज घेतो त्याला आपण मेसेंजर RNA म्हणतो. ह्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती कोडेड फॉर्म मध्ये असतं, आणि हे कोड कशासाठी केलेलं जातं तर प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी हा कोडेड फॉर्म केला जातो. प्रोटीनचं सिंथेसिस करण्यासाठी किंवा DNA ला जे प्रोटीन लागणार आहे हे मेसेज फॉर्म मध्ये हे कोड याच्यामध्ये इन्क्लूड असतात. कॅरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम न्यूक्लियस टू सेल आहे, जिथं प्रोटीन सिंथेसिस होतं, त्यामुळे हा महत्वाचा रोल आहे mRNA चा. ट्रान्सफर RNA, ट्रान्सफर वरूनच लक्षात येतं की जो ट्रान्सफर केला जातो ते ट्रान्सफर प्रोटीन सिंथेसिस ला, म्हणजे प्रोटीन कशापासून तयार झालेला आहे, अमिनो ऍसिड. मग हा जो अमिनो ऍसिड लागतो प्रोटीन सिंथेसिसला, आपल्या बॉडीमध्ये अमिनो ऍसिड पूल असतो जिथं खूप प्रमाणात अमिनो ऍसिड आहे, तिथला अमिनो ऍसिड ट्रान्सफर केला जातो जिथं रायबोझोम मध्ये प्रोटीन तयार होतं तिथपर्यंत. अशा पद्धतीने हे ट्रान्सफर करायचं काम करतात. जवळजवळ tRNA मध्ये जर बघितलं तर 70 ते 80 न्यूक्लियोटाइड असतात, आणि त्याचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर क्लोअर लीफ सारखं दिसतं आपल्याला. स्पेसिफिक अमिनो ऍसिड आहे, प्रत्येक साईज प्रोटीन सिंथेसिस नुसार ते त्यानुसार अमिनो ऍसिड तो ट्रान्सफर करत असतो, आणि त्याला कोडिंग वर्ड हे एम म्हणजे मेसेंजर RNA कडनं आलेला असतो ऑलरेडी. जसं जसा कोड असेल त्या पद्धतीनं ते जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा तसं एक्सप्रेस होत असतं. नंतरचा बघणार आहे तो रायबोझोमल RNA. आता हा मायन्यूट ग्रॅन्युल्स आहे, कुठं असतो तर रायबोझोम मध्ये असतो, सेलच्या रायबोझोम मध्ये असतं, आणि मुख्य ह्याचं काय रोल आहे तर हा सेंटर आहे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी सेलमध्ये. त्यामुळं रायबोझोमल RNA मॉलिक्युल्स हा म्हणजे रायबोझोमचंच एक स्ट्रक्चरल कंपोनंट्स असल्यासारखं आहे की जिथं प्रोटीन तयार होत असतं. मुख्य म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी ह्याचा रोल जर बघितलं, स्ट्रक्चर्स किंवा प्ले ऍक्टिव्ह रोल जो आहे तो mRNA कडनं जो कोडेड फॉर्म आलेला असतो, आणि त्याचं मग त्या पद्धतीनं प्रोटीन तयार करण्यासाठी महत्वाचा रोल आहे. त्यामुळं रायबोझोमल RNA म्हणजे ऍक्च्युली जिथं प्रोटीन तयार होतं, आणि हे प्रोटीन म्हणजेच काय असतं ते एक एनर्जी प्रोव्हाइड करतं जे DNA ला महत्वाचा रोल आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी राखतं. तर ह्या पद्धतीने हे न्यूक्लिक ऍसिड आहे DNA आणि RNA. थँक्यू.